हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे जी रेसिपी दाखवणार आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चवीला तर अप्रतिम लागते। जेव्हा तुमच्याकडे भाजीला काही नसेल त्यावेळेला तुम्ही असा मस्त टेस्टी डाळ कांदा बनवून तर बघा, खूप टेस्टी लागतो। चपाती सोबत, भाकरी सोबत, गरम गरम भातासोबत खूप छान लागतो। माझ्याकडे जर जेव्हा भाजीला काही नसेल किंवा आणलं नसेल त्यावेळेला तर मी आवर्जून ही रेसिपी बनवते, छान लागते। ज्याप्रमाणे मी हा जो डाळ कांदा बनवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा। एकदा बनवला की तुम्ही दुसऱ्यांदी नक्की ट्राय करूनच बघाल। आता हा डाळ कांदा कसा बनवायचा, ह्याला काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला इथे लगेच दाखवते। चला बघूया। आज आपण इथे असा मस्त हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा बनवणार आहोत। इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली, 1 मोठी वाटी भरून ती नीट करून घेतली आणि त्यानंतर इथे मी भिजत ठेवलेली आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही इथे 1 तास ठेवली तरी चालेल, पण मी इथे अर्धाच तास याला छान भिजवून घेतलेली आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, इथे भिजल्यानंतर अशी सहज तुटते आणि शिजायलाही ती पटकन शिजल्या जाते। चला आता मी तुम्हाला इथे दाखवते ही हरभऱ्याची डाळ कांदा कसा बनवायचा ते। इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, 1 पळी भरून इथे तेल टाकून घेतलेलं आहे। अजून इथे मी अर्धी पळी तेल ॲड केलेलं आहे। इथे तेल तापल्यानंतर सर्वात आधी इथे मी मेथीचे दाणे टाकून घेतलेले 10-12। मेथीच्या दाण्यामुळे आपली भाजी खूप टेस्टी होते। आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले, मोहरी पण टाकून घेतलेली आहे। तर इथे लगेच लसूण टाकून घेतलेला आहे, कांदा पण ॲड केलेला आहे। आता इथे कांदा टाकून झाल्यानंतर आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। हा डाळ कांदा बनवताना लसूण हा तेलामध्ये छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे आपल्या डाळ कांद्याला टेस्ट खूप छान येते। फक्त इथे काळा नाही पडून द्यायचा, चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे फ्राय करून घ्यायचा। 2 लाल मिरच्या आणि कढीपत्ता हे टाकून घेतलेले आहे। 5-6 पानं इथे मी कढीपत्त्याची पण ॲड केलेली आहे। आता आपण हे छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे कांदा हलकासा फ्राय झाल्यानंतर आता आपण इथे लगेच टोमॅटो इथे बारीक चिरून घेतलेला होता तो पण इथे ॲड केलेला आहे। इथे मी लगेच मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण इथे 1-2 मिनिटं हे छान फ्राय करून घेणार आहोत। ज्या वेळेला तुमच्याकडे भाजीला काही नसेल त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चवीला पण खूप छान लागते। चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। इथे मी हळद टाकून घेतलेली अर्धा चमचा, भरपूर सारा इथे कांदा मसाला टाकून घेतलेला आहे। 2 चमचे भरून इथे मी कांदा मसाला ॲड केलेला आहे। त्यानंतर इथे 1 चमचा भरून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। इथे थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार इथे तुम्ही टाकू शकता। आता हे टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्याकडे जर जेव्हा भाजीला काही नसेल किंवा आणलं नसेल त्यावेळेला तर मी आवर्जून ही रेसिपी बनवते, छान लागते। मस्त गरम गरम भाकरीसोबत तर खूपच छान लागते। आता आपण जी डाळ भिजवली होती ती याच्यामध्ये टाकून घेऊया। तर टाकल्यानंतर हे याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या फोडणीमध्ये। इथे पाणी न घालता 2 मिनिटं हे छान या फोडणीमध्ये मस्त फ्राय करून घ्यायची की ती खायला चविष्ट लागते खाताना। तर इथे 2 मिनिटं छान फ्राय झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते। इथे मी थोडंसं गरम पाणी ॲड करते, फार नाही गरम केलं तरी चालेल, फक्त थोडंसं गरम करून इथे पाणी ॲड करायचं। इथे मी थोडंसं पाणी अजून टाकून घेतलेलं आहे, कोथिंबीर टाकली। आता आपण हे छान शिजून घेऊया। इथे डाळ भिजलेली असती म्हणून पटकन शिजले जाते। इथे आपला आता डाळ कांदा पाणी आटलेलं आहे। अजून आपल्याला इथे 5 मिनिटं आपण हे छान होऊन देणार आहोत। इथे अजून 5 मिनिटं लागेल। 5 मिनिटांनी इथे डाळ कांदा तयार होईल।
इथे मी चेक करून घेतलेले आहे. आपल्या इथे डाळ कांदा शिजला आहे. इथे आपला डाळ कांदा तयार झालेला आहे. मस्त असा गरमागरम डाळ कांदा भाकरीसोबत खूप छान लागतो. आणि तुम्ही भाजीला काही नसेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि चवीला अप्रतिम लागतो. भाकरीसोबत भातासोबत खूप टेस्टी लागतो. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. तुम्ही असा मी ज्याप्रमाणे बनवला त्याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा. तर इथे आपला डाळ कांदा झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.